श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज आहे होळी। होळी स्पेशल पुरणपोळीची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला मी। पुरण कसं बनवायचं, अशी टम्म लुसलुशीत पोळी फुगते बघा। त्याआधी आपण इथं बघूयात सकाळची देवपूजा। तर चला मग, तुम्हाला होळीच्या खूप शुभेच्छा। तर आज आहे होळी। मी इथे छान होळीची सकाळी पूजा करून घेतलेली आहे देवाची, आणि आज देवाला नैवेद्यात केळी ठेवलेली आहे, आणि असा स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करून घेतलेला आहे। मग आज आहे होळी, तर आजचा होळीचा दिवस सुखमय आनंदात जावो, माझा परिवार सुखाचा राहो, सगळ्यांना यश घडो, माझे मुलं सुखी राहो, यासाठी मी होळी मातेला इथं प्रार्थना केलेली आहे। तर मग चला, मी तुम्हाला दाखवणार आहे मी आज कसं पुरण बनवलं। तर इथं मी डाळ शिजायला टाकली होती बघा। तोपर्यंत पूजा करून घेतलेली आहे तिकडं। आणि सकाळी सकाळी इथे आईने छान असे फुलं आणि केळी आणली होती पूजेसाठी। तर मग इथं बघा छान अशी उकळी येऊ द्यायची डाळीला, त्यानंतर झाकण लावायचं। तर पाणी कमी पडलं होतं, आपण जर एकदम झाकण लावलं तर कुकरला ना सीटी होतं आणि भरपूर पाणी असं खाली व्हायला जाते, आणि सगळा आपला गॅस ओटा सगळी खराब होते। त्यामुळं काय करायचं, अर्धी डाळ अशीच शिजू द्यायची मीडियम गॅसवरती, आणि मग पाणी जसं जसं कमी पडेल तसं गरम करून डाळीत टाकत राहायचं, आणि डाळ अशी थोडी अर्धी शिजली की झाकण लावून मस्त 2 शिट्या करून घ्यायच्या। त्याआधी इथं मी बनवलं होतं बटाट्याची भाजी सकाळच्या मुलांच्या टिफिनसाठी, चपाती आमच्या जेवणासाठी, आणि आई आली होती मला भेटायला, बरं नव्हतं मागच्या आठवड्यात 8-15 दिवस बघा, सर्दी खोकला वगैरे, त्यामुळे मग तिच्यासाठी फराळाचं बनवलं होतं इकडं वेगळं, आणि मग तिच्यासाठी चहा बनवली मी, कारण ती काही जेवली नव्हती, आणि फराळामध्ये पण तिनं काही खाल्लं नव्हतं, केळीच खाल्ली होती। मग दुपारची वेळ होती, तिला चहा प्यायला दिली। गावाकडल्यांना चहा लागतेच बघा, जेवायला दिलं नाही तरी चालेल, फराळाला नाही दिलं तरी चालेल, पण चहा मात्र दिवसातून 2-3 वेळा लागते। तर या तुम्ही पण चहा प्यायला। तर अशी चहा बनवली मग आहोनला, आणि तिला चहा दिली। तोपर्यंत इथं डाळचं कुकर थंड झालं होतं बघा, किती छान डाळ शिजली। आणि असं वाटत असेल तुम्हाला की याच्यामध्ये पाणी नाही, पण पाणी आहे बघा। इथं मी जेव्हा आता ह्या पुरणाच्या चाळणीमध्ये डाळ काढत आहे मी वाटायसाठी, तर बघा डाळीमध्ये पाणी आहे, पण ते वरची डाळ थोडी कोरडी झाली होती। मग याच्यामध्ये डाळ ओतून घेतली अशी अर्धी, आणि खाली आमटीसाठी मी पाणी काढलेलं आहे बाजूला, आणि अशी पेल्याने छान अशी घोटून घ्यायची बघा। तर आमच्यात असंच पुरण बनवतात, आधी डाळ शिजवून त्याला घोटून घेतात, आणि त्यानंतर मग मी तुम्हाला सांगेल समोर कसं बनवायचं ते। इथं मी सगळी डाळ अशी छान हाटून घेतली, आणि कॅमेऱ्याकडे बघत होती मधून कारण 1-2 वेळा असं झालं ना की कॅमेऱ्यात मी शूट केलं आणि ते झालंच नाही। आता नवीन नवीन असल्यामुळं तसं थोडंफार प्रॉब्लेम येतातच, कारण खूप अवघड आहे बाबा व्हिडिओ बनवणं, शूट करणं। तर इथं मी छान सगळी अशी पुरणाची डाळ हाटून घेतलेली आहे, आणि त्यानंतर इथं कढईमध्ये 1 चम्मच टाकायचं तूप। तर हे तूप मी घरी बनवलेलं आहे, दररोज जे साय येते दुधावरची त्याच्यावरचं काढून, खूप छान चव लागते बघा। तर कढईत 1 चम्मच 2 चम्मच तूप टाकलं, त्याच्यानंतर इथं ही आपली डाळ आहे जे वाटून घेतलेली आहे मी, ती अशी कढईत टाकायची, आणि तूप कढईच्या बुडाला टाकल्याने काय होते, म्हणजे की ना डाळ करपत नाही, पुरण करपत नाही। तुम्ही पण नक्की या पद्धतीने बनवून बघा। बघा तुमचं पुरण, आपलं लक्ष इकडे तिकडे जाते थोडं, कधी हलवायला आपल्याला टाईम मिळत नाही पुरण, तर मग ते 5-2 मिनिट तसं राहिलं ना अजिबात करपत नाही, आणि पुरण पण खूप छान होते। असं थोडं तुपामध्ये डाळीला असं भाजून घ्यायचं, पलटून पलटून, त्याच्यात जे काही थोडंफार पाणी असेल ना ते पाणी सगळं निघून आटून जाते। तर त्यानंतर इथं मी 3 पावशेर डाळ घेतली होती, त्याच्यासाठी बघा साखर पण तेवढीच घ्यायची। म्हणजे 3 वाट्या जर डाळ असेल, तर तुम्हाला गोड आवडत नसेल तर मग तुम्ही 2 किंवा 2.5 वाट्या टाकू शकता, पण मी इथं समजा 3 वाट्याला डाळीला 3 वाट्या साखर टाकलेली आहे, आणि आमच्या घरी ना साखरेचीच पुरणपोळी खूप जास्त आवडते, गुळाची एवढी आवडत नाही। कारण आता तुम्ही समोर बघा, हे पुरण ना इतकं छान होते ना बघा, एकदम असं खव्यासारखं किंवा पेड्यासारखं पुरण होते, असं खूप भारी लागते खायला। आणि याच्यामध्ये मग आपल्या आवडीनुसार आपण जायफळ, सुंठ पावडर, विलायची, सोप, मी तरी इथं साखर घेतली 1 चम्मच, त्याच्यामध्ये हे जायफळ, 4-5 विलायची असं कुटून घेतलेलं आहे, आणि मग नंतर सोप पण टाकली त्याच्यामध्ये, मी सोप पण कुटून घेतली। मी काय एकदम पावडर करून ठेवलं नव्हतं, कारण पुरणपोळी आपण कधीतरी 6 महिन्याला बनवतो। तर इथं मी छान वाटून घेतलेलं आहे, आणि जायफळ पावडर, सॉरी,
सुंठ पावडर हे दुसरं वाटलेलंच होतं माझ्याकडे, पावडर करून ठेवलेलं. मग याच्यामध्ये ते सगळं टाकायचं आणि पुरण शिजत आल्यानंतर टाकायचं बरं वरतून, म्हणजे त्याचा वास सुगंध जो आहे ना तो शिजून शिजून निघून जातो. त्याच्यामुळं असं छान पुरण असं शिजत आलं की मग वरून टाकायचं. याने खूप छान चव लागते आणि आपलं पोट पण बिघडत नाही सोपं आणि सुंठ पावडरनी, जायफळानी आपल्याला पचायला पोळी खूप सोपी पडते. तर असो, इथं छान असं माझं बघा पुरण तयार झालेलं आहे. तर कसं झालं पुरण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमची हे पुरणपोळी इतकी भारी लागते ना खायला, थोडी पद्धत वेगळी आहे. इथं बघा पुरण ना असं असं होऊ द्यायचं, तोपर्यंत पुरण हलवायचं, थांबायचं नाही. म्हणजे असं वाटतं आपल्याला मग पातळ राहते, तर इथं परफेक्ट पुरण झालेलं आहे बघा. हे पुरणाचा असा हातात गोळा घ्यायचा आणि गोळा जर तयार झाला तर पुरण आपलं झालं म्हणून समजायचं. तर इथं आहे हे आमटीचं काढलेलं मी पाणी. तर इथे जिरं, मोहरी आणि खोबरं, कांदा, लसण आपलं हे वाटण करायचं. तर हे आम्हाला ना लसणाची फोडणी खूप आवडते. सगळ्यात आधी जिऱ्याची आणि लसणाची फोडणी दिली. थोडंसं लसण असा भाजून घेतला तेलात. त्यानंतर मग इथं हे कांदा, आपलं वगैरे खोबरं वगैरे, टोमॅटो नाही घालत आम्ही आमटीमध्ये, कारण टोमॅटो घालायचं नाही याच्यामध्ये. चव आवडीनुसार असते, पण आम्हाला नाही आवडत ह्याला असं हे करायला. आमच्या इथे ना याला सार म्हणतात, सार. त्यानंतर इथं थोडा एव्हरेस्टचा मसाला, हळद, मीठ, लाल मिरची पावडर असं छान तेलात परतून घेतलेलं आहे मी वाटण परतल्यानंतर. आणि मीडियम गॅसवरती हे परतून घ्यायचं. चवीनुसार मीठ, आता इथे 1 चमच मीठ टाकलेलं आहे मी, थोडंसं मसाल्याला चव यावं म्हणून, आळणी लागू नये म्हणून. त्यानंतर जेव्हा आपण हे डाळीचं पाणी टाकतो ना फोडणीला, त्याच्यानंतर मग आपल्याला असं वाटलं बाबा मीठ कमी आहे तर थोडंसं आपण टाकू शकतो. तर असं आता असं खूप घट्ट वाटत असेल आमटी, पण एवढी घट्ट पण नाही ठेवायची आणि पातळ पण. आणि बघा मी म्हणली होती ना कधी व्हिडिओ शूट करायला ठेवला ते लाँग झाला नाही, त्यामुळं थोडं थोडं शॉर्ट पण मिक्स केला त्याच्यात व्हिडिओ मी. आणि इथं वरून कोथिंबीर टाकला. आणि बघा अशी मीडियम आमटी अशी ठेवायची बघा, एकदम घट्ट बी नाही ठेवायची आणि पातळ पण नाही. बघा किती छान तरी आली याच्यावर. मी तेल पण जास्त नाही वापरलं बरं, पण मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा. त्यानंतर इथं कणिक घेतलं आहे मळायला, 1 चम्मच मीठ टाकलं. मीठ व्यवस्थित टाकायचं, 1-1.5 चम्मच. मीठ जर कमी पडलं ना तर मग पोळी फुटू शकते. त्यानंतर इथं 1 वाटी पाणी घेतलं, त्या वाटीमध्ये हळद टाकली थोडीशी कलर येण्यासारखी. म्हणजे हळदीच्या पाण्याने कणिक जर आपण मळून घेतलं ना असं छान, तर पोळीला खूप छान कलर येते बघा, असा थोडा पिवळा पिवळा. आणि असं वाटते पुरणपोळीनं खूप छान दिसते, खायला पण छान वाटते. तर इथं असं मीडियम असं कणिक मळून घ्यायचं, घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, असं छान मळून घ्यायचं. आणि हे अर्धा 1 तास छान असं झाकून ठेवायचं, हवा नाही लागू द्यायची. आणि बघा मी म्हणली नाही इथं पण मी व्हिडिओ हे घ्यायचं लॉंग घ्यायचं विसरूनच गेली इथं. त्यामुळं बघा असं कसं बनवला गोळा तेच नाही सांगू शकत, सॉरी. पण काही नाही, आपलं असं गोल गोळी करायची, त्याच्यात पुरण भरायचं आणि मोदकासारखं असं पॅक करून घ्यायचं आणि हलक्या हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची. तुम्ही बघू शकता किती टम्म पोळी फुगली. मी याच्या खाली पेपर टाकला नाही न कापड टाकला नाही, असं साधं चपातीसारखीच लाटून घेतली. पण एवढंच, पुरणपोळी लाटताना न काळजीपूर्वक असं हलक्या हाताने सर्वात पहिले पोळी एकदम मध्यभागी लाटायची आणि छान थोडी अर्धी लाटून झाल्यानंतर कडकडाने लाटायची. तर कशी झाली पुरणपोळी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या मग तुम्ही पण पुरणपोळी खायला अशी. तर आज होळी असल्यामुळं आमच्या आहोंसाठी, शिवरांसाठी त्यांना पुरणपोळी आवडते खायला. आधी आवडत नव्हती, पण आता आवडायला लागली. मी त्यांना बळं खायला सांगत असते. जर सण बनवला एवढा, आपण दिवसभर मेहनत करायची, स्वयंपाक करायचा उभं राहून, आणि जर घरच्याच करत्या धरत्या पुरुषांनी नाही खाल्ली तर मग काही असं एवढं नाही बरं वाटत. त्यामुळं मग ते खातात. आणि इथं छान असे भजे तळून घेतलेले आहेत. मग इथं सगळं काही स्वयंपाक असा तयार झाला होता बघा. आमटी झाली, इथं पुरणपोळ्या झाल्या आणि इकडं भजे झाले. मी काय कुरोटी पापड वगैरे केली नव्हती. मग इथे मी देवाला नैवेद्यासाठी असं ताट वाढून घेतलेलं आहे. तिकडे शिवला भूक लागली होती, त्याची गडबड चालू होती. पण म्हणली थांब बाबा, देवाला नैवेद्य दाखवून घेऊ दे, नंतर मग तुला देते जेवायला. आणि झालं असं. आज आम्हाला ना होळीला नैवेद्य दाखवायला जायला थोडा उशीरच झाला. खरं तर गावाकडे बघा होळीला नैवेद्य होळी 6लाच पेटवली जाते, पण आता शहरामध्ये काय आहे, आणि मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे हे मंदिर भैरवनाथ महाराजाचं. मग तिथंच सगळ्यात मोठी सार्वजनिक होळी असते. मग आम्ही तिथंच जातो. इथं राम लक्ष्मणचं मंदिर आहे
राम लक्ष्मण सीता हनुमान महाराज. मग एका निमित्तानं सगळ्या देवांना नैवेद्य दाखवून होते बघा. आणि देवीचं पण मंदिर होतं. मग छान असा आज होळीचा दिवस गेला. सगळ्या देवाला नैवेद्य दिले. इथं योगायोग मैत्रिणी मिळाल्या, हळदी कुंकू लावून घेतलं, त्यांच्या छोट्या छोट्या बाळांचा लाड केला. व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू नंतर. बाय.